भगवते वासुदेवाय. श्लोक 42 ते 44. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. शब्दार्थ. जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करतात, ज्यांना स्वर्गाची अभिलाषा आहे, स्वर्ग सुखालाच जे श्रेष्ठ समजतात, असे लोक अविवेकी असतात. ते नेहमी कर्मफलाविषयी बोलत असतात, त्यामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्यांना भोगाविषयी आसक्ती आहे, अशा लोकांचे मन ईश्वराच्या ठिकाणी स्थिर होत नाही. त्यांचा निश्चय पक्का नसतो. भावार्थ. स्वर्ग म्हणजे आत्यंतिक सुख. स्वर्ग म्हणजे भोगाची अपेक्षा. सुख म्हणजे आपल्याला हवं ते, हवं तसं, हवं तेव्हा मिळावं. आपण सगळे सुखाच्या शोधात असतो. दुःखाची कल्पनाही नको असते. हीच अपेक्षा. ह्यातूनच अपेक्षा भंग होतो, ज्यामुळे आपण दुःखी होतो. जितका फायदा तितके कष्ट, जितके उपभोग तितके भोग. आपल्याला वाटतं की सहज मिळावं, पण तसं मात्र होत नाही. एक अज्ञात शक्ती कार्यरत असते, जी मुंगीच्या पावलाचाही आवाज ऐकते आणि माशीच्या पंखाचाही वजन करू शकते. आपण म्हणतो की मी म्हणजे आत्मा अमर आहे, पण आपल्याला तसं वाटत मात्र नाही. सुख मिळालं नाही की दुःखी होतो. मनाला थोडं खुपलं म्हणून दुःख. पडलो तर उठतो, खरचटलं असेल तर झटकतो आणि पुढे जातो. तितकंच महत्त्व दुःखाला द्यायला हवं. अपेक्षा न ठेवता कर्म करायला हवं. अपेक्षा हे सर्व त्रासांचे मूळ आहे. साधा स्वयंपाक केला तरी वाटतंच ना की लोकांना आवडावा, त्यांनी छान म्हणावं, किंवा नावे न ठेवता आनंदाने खावा. आपलं काम काय? नीट निगुतीने पदार्थ शिजवावा. पण तसं होत नाही. मग विचार सुरू होतात. माझी किंमत नाही, कष्टाची कदर नाही, इत्यादी. आपण सूर्याला रोज म्हणतो का, किती छान उगवलास? पाण्याला म्हणतो का, किती छान तहान भागवली? आपले कर्मही इतक्या सहजतेने करता यायला हवे. कर्म करताना अपेक्षा ठेवली नाही की फळप्राप्तीनंतर सुखही वाटत नाही आणि दुःखही. सुख दुःख समान म्हणजे सुखात आनंद मानायचा नाही आणि दुःखात वाईट वाटून घ्यायचे नाही असा अर्थ नाही. तर सारखं त्यातच गुंतून पडायचे नाही. अतिरेक करायचा नाही, प्रदर्शन करायचे नाही. याला समबुद्धी म्हणतात, जी स्थिर असते. बुद्धी स्थिर असेल तर कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होतो, म्हणजे कशाचा त्रास वाटत नाही. जन्म हे बंधन वाटत नाही. याला मुक्ती म्हणतात. पुनर्जन्म नको असे गीतेत म्हटले नाही. उलट भक्ती आणि कर्म करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्य जन्म मिळावा. याचा विसर पडल्याने भोग, संसार, मुलं यात माणूस गुंतून पडतो आणि दुःखी होतो. संसार वाईट नाही, फक्त उपभोगाचाच विचार हा मोह आहे. मोह टाळायला हवा. संसाराची आसक्ती नको, तेही मानसिक त्रास टाळण्यासाठी. संसार हा त्रास नाही, मोहामुळे त्रासदायक वाटतो. आपण गुंतत जातो आणि दुसऱ्या गोष्टीला दोष देतो. त्यामुळे आपले मन कशातही फार रमत नाही, स्थिर होत नाही, कशातही समाधान वाटत नाही. श्लोक 45 आणि 46. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्. यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. शब्दार्थ. वेदात तीनही गुणांचे भोग आणि साधने असणारी कार्ये सांगितली आहेत. अशा भोगांविषयी आणि साधनांविषयी तू आसक्ती ठेवू नकोस. सुखदुःखासारख्या द्वंद्वात अडकू नकोस. तुझे चित्त कायम परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर ठेव. योगक्षेमाची चिंता करू नकोस. मनाला ताब्यात ठेव. काठोकाठ भरलेला जलाशय समोर असेल तर माणसाला छोट्या जलाशयाची गरज नसते.
अगदी तसेच एकदा ब्रह्म कळले की वेदात काय आहे ते जाणून घ्यायची आवश्यकता नाही. भावार्थ: वेद म्हणजे आपले धर्मग्रंथ. त्यात आपली संस्कृती ज्यावर उभारली आहे असे मूळ ज्ञान आहे. मानवी जीवनाशी निगडीत सर्व गोष्टींविषयी सखोल माहिती आहे. वेद, पुराणे, उपनिषदे हे आपले प्राचीन साहित्य आहे. अनेक ऋषींनी त्यात भर घालून ते समृद्ध केले आणि टिकविले. आरोग्य, विविध कला, ज्योतिष, खगोलशास्त्र, भाषा, व्याकरण, कर्तव्य इत्यादी विषयी विस्तृत माहिती यात आहे. मनुष्य स्वभावाचा अचूक अभ्यास करून वेदात सत्व, रज आणि तम असे 3 गुण सांगितले आहेत. विविध यज्ञ त्यांची फलश्रुती दिली आहे. वैदिक काळात कामनापूर्तीसाठी यज्ञ केले जात, त्यात काही गैर नाही. पण गीतेत मात्र योगेश्वरांनी ईश्वराची निरपेक्ष भक्ती करावी असा विचार मांडला. कर्म आणि ज्ञाना इतकीच भक्तीही महत्त्वाची आहे. आसक्ती ठेवू नये म्हणजे कसलीही अपेक्षा करायची नाही. योगक्षेमाची काळजी करू नये. जे चाललंय ते देवाच्या इच्छेने चालले आहे आणि ते आपल्यासाठी योग्य आहे असा विश्वास ठेवून शांत राहावे. आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधानी राहावे. आपले कर्तव्य करावे. मन स्थिर ठेवून ईश्वरावर सगळे सोपवावे. द्वंद्वाच्या पलीकडे जावे म्हणजे सतत प्रत्येक गोष्टीत अर्थ काढत बसू नये. मीच्या पलीकडे पण जग आहे ते जाणून घ्यावे. समोरच्याची पण बाजू असते, त्याच्या भूमिकेतून विचार करावा. सुख आहे तर दुःख असणार हे समजून घ्यावे. आपल्याला मान हवा तर आपणही दुसऱ्याला मान दिला पाहिजे हे लक्षात घ्यावे. भक्ती मार्गाने माणूस लवकर आणि सहज सुखी समाधानी होतो असे भगवान म्हणतात. माणसाच्या गरजा न संपणारे आहेत, त्यामुळे तो सतत असमाधानी असतो. नाशवंत वस्तूंची अभिलाषा करण्यापेक्षा ब्रह्म जाणून घ्यावे म्हणजे मग आपल्याकडून वेद न जाणताही योग्यच वर्तन होते. ब्रह्म जाणून घेणे म्हणजे वैश्विक शक्तीशी जोडले जाणे, त्या शक्तीवर विश्वास ठेवणे, अंतर्बाह्य व्यापून असलेल्या तत्वाला अनुभवणे, हीच ईश्वर भक्ती. एकदा ब्रह्म कळाले की मग वेगळी चिंता उरत नाही. श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि. शब्दार्थ: कर्म करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. फळ काय मिळेल हे तो जाणू अथवा ठरवू शकत नाही. म्हणून फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नकोस. भावार्थ: हा गीतेतील सर्वश्रुत श्लोक अर्थाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा. गीतेचं सार या एका श्लोकात सामावले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असा श्लोक. माणसाने आपले कर्तव्य फळाची अपेक्षा न ठेवता करावे. फळाची अपेक्षा करायची नाही म्हणजे नेमके काय? फळ मिळणार नाही पण आपण आपले काम करत राहायचे असा अर्थ नाही. यात 2 भाग आहेत, कर्म करणे आणि कर्मफलाची प्राप्ती. काम कोणीही फुकट करत नाही, काहीतरी कार्यकारणभाव असतोच. भगवंताच्या म्हणण्याचा अर्थ काय मग? आपल्याला काही हवे म्हणून काम करू नये. आपण काम केल्यावर काय मिळावे हे आपण ठरवू नये. कर्म केले तर त्याचे फळ मिळतेच, पण काय मिळेल हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपले आपण ठरवू नये. विद्यार्थ्याने मन लावून अभ्यास करावा, परीक्षा द्यावी, पण त्यात किती गुण मिळाले पाहिजेत हे ठरवू नये. ध्येय असावे, दुराग्रह असू नये. कर्मचाऱ्याने काम करावे पण त्यात वरिष्ठांनी चुका काढू नयेत, कौतुक करावे, बढती मिळावी या अपेक्षा ठेवू नयेत. आपल्या प्रयत्नांनुसार, दर्जानुसार, गुणवत्तेनुसार आणि ईश्वरी संकेतानुसार आपण केलेल्या कर्माचे फळ मिळत असते. आपण अपेक्षा केली आणि त्याप्रमाणे झाले नाही तर आपण निराश होतो. उलट अनपेक्षित काही मिळाले तर त्यात आनंद मिळतो, समाधान मिळते. भक्त म्हणवून घ्यायचे आणि नवस बोलायचे हेही याच प्रकारात येते. स्वतःचे नुकसान होते या प्रकारात. अमुक गोष्ट मिळू दे, मी तुला तमुक देईन. कोण कोणाला काय देणार? भक्ती आहे म्हणावी तर आपल्याला जे आहे त्यात समाधानी असायला हवे. देवाला आपण काय देणार? त्यानेच तर सगळं दिलंय, त्याचंच तर सगळं आहे.
त्याला द्यायचेच आहे तर आपले मन देऊ. तेच तर नमन, न मन, म्हणजे मग अपेक्षाच उरणार नाही, काही हवे वाटणारच नाही. भक्त कसा असावा ह्याचे खूप छान वर्णन भगवंतांनी गीतेत पुढे केले आहे. ते जाणून घेतले म्हणजे एकतर आपण स्वतःला भक्त तरी म्हणणार नाही, नाहीतर अपेक्षा तरी करणार नाही. आपण आपले काम करायचे, फळ काय मिळायचे ते मिळतेच, मिळेल ते गोड मानता यायला हवे. कर्मफलासाठी जन्म मिळाला नाही, कर्म करण्यासाठी मिळाला आहे, ते निरपेक्षपणे करू. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.